तुमचा श्राप मिळतो, दर्शन मिळत नाही. आणि पांडुरंग पागल आहे की तुम्हाला बघायला, ते म्हणजे तुम्ही स्वतः असं मागायला आलाय माझ्याकडे, आणि जे येतो ते मागतो काय नाही काय. आणि मागू नका, न मागता मिळतो. हे आमच्या हरिपाठमध्ये न मागता सर्व द्यायला तयार आहे. मात्र हरिपाठ नैतिकता सात्विकाप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे. परत आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. मला इथे याला मोका आहे. मनोरमा नगरला पण आलो होतो, आमची एक पगपेढी आहे डोंबरे, तिथे उद्घाटनाला आलो होतो. पण हे त्याच्यापासून पण पुढे आहे. आणि ते गाडी तिकडे ठेवायला लागतं, रिक्षाने यायला लागतं. आणि एवढे 70-80 वर्षात रिक्षा पहिली की त्याला गाडी सोडा आणि रिक्षामध्ये बसा. सर्वांचं दर्शन झाला, मागे विठोबाचं दर्शन झाला. आणि आपले सर्वांना आपल्यामध्ये मला देव दिसतो. देव मंदिरात कुठे नाही, ध्यान ठेवा. मंदिरात देव कुठे बसत नाही, पांडुरंग पण मंदिरात नाहीये. तुमचे सर्वमध्ये देव आहे, खास ध्यान ठेवा. म्हणून मी सांगतो, घर मंदिर सारखा, घराची श्री लक्ष्मी आहे त्याच्या हसत ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे, म्हणून आपलं इथे उभे आहे. सर्व उभे आहे त्याच्या कारण आई वडीलमुळे. म्हणून आई वडिला कधी दुखवू नका. आणि घराची इसीला मात्र हसत ठेवा, म्हणजे ऑटोमॅटिक हसत घर हसत राहणार आणि घर पण हसत राहणार. आणि मुलाला सरस्वती द्या. सरस्वती मोठी बहीण आहे, लक्ष्मी लहान आहे, एवढी खास ध्यान ठेवा. दुसरा काही देऊ नका. सरस्वती संस्कार, संस्कार हे लोक देऊ शकते आणि सरस्वती तुम्ही देऊ शकते. एवढी सरस्वती आली तेवढी आमच्या वारकरी समाज नाही, पुरा समाजची शक्ती वाढेल. कारण आज पण पाहिजे तेवढी सरस्वती नाही आहे भारतात. आणि तुम्ही विदेशमध्ये गेलात, तुम्हाला आपल्यापासून 70 वर्ष पुढे आहे विदेश, आपण 70 वर्ष मागे आहे. कारण आपल्याकडे नुसत्या भ्रष्टाचारशिवाय काही नाही. गरिबांच्या मालदार खाते, मालदारला मालदार बनवते, गरीबला गरीब बनवून टाकते. अशी परिस्थिती आज भारतात झालेली आहे. पण देव सगळे बघत असतात. पांडुरंग रात्री पण झोपत नाही, आपण रात्र झोपतो. पण परत तुम्हाला सर्वांना वंदन करतो. तुमच्या वारकऱ्याला, आमच्या मुलांना पण बघा काय नाचते ज्ञानेश्वर सारखे, ते भगवान किती आनंद मिळतो. पण माऊली आमची माऊली मातृदेव भाव आहे, त्याला भगवान त्याचे दर्शन करून. आता माऊलीला किती छळ होतो मला सांगायची तुम्हाला गरज नाही आहे, आता वेळ पण नाही आहे. पण सांगायच्या होते आज मातृ दुःखी आहे आमच्या भारतात, म्हणून देश दुःखी आहे. याला जोपर्यंत सुखी करत नाही तोपर्यंत देश कधी सुखी होणार नाही, खात्री करतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान.